हॅलो गाज, वेलकम माय यूट्यूब चॅनल। आपण चाललो ट्रॅकिंगला पण जाऊया। आता आपण अर्ध्या जंगलामध्ये, तर आता पाहू शकतो तुम्ही सगळं जंगल आहे। तर आता चाललो आपण ट्रॅकिंगला। चला तर मग जाऊया, चलो। हे झिंचिक देखो, आता हे आता आलो जंगलामध्ये। तर आता इथं काजूचं झाड आहे, प्लस त्यासोबतच करवंद देखील आहेत। तुम्ही बघू शकता करवंद, हे याला म्हणतात कोकणचा जंगलातील रानमेवा हे आहे, त्याचं पिकले आहेत। तर आता आपण खाऊया। याला म्हणतात पिकलं आहे, हे तर बघा का ब्लॅक झालं म्हणजे पिकलेलं आहे। तर आता आपण खाऊया। हे आहे करवंद, मस्त गोड हे बिया। तर आता आपण चाललोय जंगलामध्ये आलेलो आहे आता। तर आता हे असं सुंदर असं ठिकाण आहे, तर मस्तपैकी जंगल आहे। तुम्ही तर पाहू शकता, वरतून जाऊया आपण। हे आहे जंगल। तर आता आपण आलेलो आहे या जंगलाच्या ठिकाणी। सध्या इकडे वाघ येतात, वाघ येत असतात। हे असं झाड आहे, जंगल आहे, जंगलातून रस्ता जातो मस्तपैकी। हे खाली असं मैदान आहे। तर या ठिकाणी आपण येतो। वाघ सुद्धा येऊ शकतो अचानक, आपल्याला वाघ आल्यानं कचकन खाऊ शकतो। वाघाचा काही नेम नाही, वाघ आला तर पळू नाही शकत आपण। हे असं जंगल, या झाडा झुडपातून आपण जाऊया। हे रान, हे ते झाडं झुडप, हे ते जंगल तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आहे आपलं कोकणचं जंगल। या जंगलात वाघ, सिंह तर नाही आतापर्यंत दिसलाय, नाही हत्ती दिसलाय, फक्त वाघ तर आहे आपल्याकडं आपल्या कोकणाच्या जंगलामध्ये। तर गाईज आता आपण चाललोय थोडं जंगलाच्या आतमध्ये, म्हणजे आता तर बाहेर होतो मी, आता आतमध्ये चाललोय जंगलामध्ये। तरी आहे जंगलातली वाट, रस्ता थोडक्यात म्हणावं लागेल। तर हा असा रस्ता आहे, तुम्ही पाहू शकता जुना। इकडे आता कोणच येत नाही आहे। अचानक जर मध्ये वाघ आला तर आपल्याला कचकन खाऊन टाकणार। वाघाची शिकार आपण होणार, आणि आपण वाघाची शिकार झाल्यानंतर आपण कचकन मरून जाणार। एका सेकंदामध्ये काम 25। हे बघा, हे खाली मैदान आहे, तुम्ही पाहू शकता। आम्ही इकडे त्यावेळी लहान असताना आम्ही खेळायचो। या खाली जे तुम्हाला मैदान दिसतोय, तो व्ह्यू दिसतोय, तर या मैदानामध्ये जर खेळताना खूप पडायचो, खूप दम लागायचा। जसं की आत्ता लागला, खूप वेळ मी चालत आलो आहे। तर हे खाली तुम्ही मैदान पाहू शकता। खूप असं छान असा व्ह्यू आहे या साईडला, बरोबर ना? दिसतोय ना? दिसायलाच पाहिजे। त्या साईडला तो व्हाईट रोड दिसतोय, तो आपला मुंबई गोवा हायवे आहे, ठीक आहे। तर आपण आता चाललोय परत रिटर्न अर्ध्याहूनच, कारण खूप दम लागला आहे, तहान पण लागली। चला तर आपण जाऊया परत घरी। तर मित्रांनो, तुम्ही पण कधी असं जंगलामध्ये गावाला आल्यानंतर असं जंगलामध्ये अचानक कधी गेलात का? मी तर गेलो होतो। आता मला तर एक हरिण दिसलं छोटंसं, आणि मोर दिसले मला, पण ते शूट नाही करता आले, कारण अचानक समोर दिसले आणि अचानक उडून गेले। तर मला ते शूट नाही करता आलं, पण मी घाबरलो होतो नक्कीच, कारण अचानक मी जवळ गेल्यानंतर ते असे अचानकपणे उडाले। आवाज असा मोठा आला, म्हणजे असा पंखांचा आवाज येतो। तुम्ही तर असं कधी अचानक तुमच्यासोबत झालं असेल तर तुम्हाला नक्कीच कळालं असेल, बरोबर ना? तर अचानक असं होत असतं, अशा छोट्या मोठ्या जंगलामध्ये गेल्यावर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आता होत असतात। त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण काहीच नाही आहे। तर आपण आता जाऊया परत घरी, कारण अर्ध्याहूनच मी शॉर्ट असं ब्लॉग शूट करायचं ठरवलं, तर अचानक माझं ठरलं होतं जायचं। निघालो होतो मी काजू बघण्याच्या नादात। तर आपल्याला काजूही मध्ये दिसतील, ते आपण पाहूया। जसं की आता येताना करवंद आपल्याला दिसली जंगलात, कोकणचा रानमेवा जसं की आपण म्हणतात, जसं की तुम्ही ऐकलं आहे, ठीक आहे। तर आता पाहूया आपल्याला काजू दिसतात का, ठीक आहे। हॅलो मित्रांनो, आता आपण करवंद तर पाहिलीच आपण। तर आता आपण जाऊया काजू बघायला, काजू पाहायला, काजूनं जाऊया। तर आता समोरच आपल्याला एक काजूचं झाड आहे, ते देखील आपण पाहून घेऊया, चला। हे आहे काजूचं झाड, त्या झाडावर
हे आहे काजूचं झाड. तर या काजूच्या झाडावरती काजू लागले आहेत, त्या खूप थोड्या वरती आहेत. तर या काजूच्या झाडाखाली देखील काजू पडले असतील, ते आपण देखील पाहूया. तुम्हाला एकदम ती बघा दिसते का, आपण थोडंसं कॅप्चर करूया. एक काजू आहे, तिचं बोंडू आहे. ॲक्च्युली ते फळ आहे, त्या फळाला पुढे जे व्हाईट कलरचं दिसतंय छोटं, ते आपली काजू आहे. ती काजू सुकी काजूचा गर आहे. तो मशीनमध्ये पॉलिश करून आपल्याला मार्केटमध्ये विकला जातो. ते देखील बघा, ते काजूच्या बिया असतात पहिल्या रेग्युलरली, ज्या बिया आता काही वेळानंतर या काजूचा जो मालक आहे तो येणार नाही. ह्या काजू सगळा गोळा करून घेऊन जाणार घरी, जमा करून घेऊन जाणार. हे देखील काजू झाड.